टीम्स असतील किंवा येणाऱ्या सगळ्या टीम्स असतील आपण लक्षात घ्यायचं आहे. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आपण बोलला फाईन लेग आणि लॉंग लेग आपल्याला क्षेत्र दर्शवलं जात आहे कॅमेरामॅनच्या माध्यमातून. आणि या क्षेत्रामध्ये चेंडू जर आपण पाहायला गेला डिक्लेरेशन झोन 2च्या स्वरूपात धावा मिळतील, पण जी बाउंड्री लाईन आखलेली आहे पहा, जो पट्टा आहे व्हाईट पट्टा, जी बाउंड्री लाईन आहे त्याच्यामध्ये आपण उल्लेख करत तर चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेला चौकार मिळेल आणि डायरेक्टली गेल्यापर्यंत षटकार मिळेल. आणि ही महत्त्वपूर्ण सूचना प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूंनी लक्षात घ्यायची आहे. वळूया मॅचच्या दिशेने. 2 पंच आहेत आणि सज्ज आहेत विजयजी भोळे. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमचे 2 ऑफिशियल पंच वैभव धूम तसेच जयेंद्र वाघे, आमची संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज प्रकाश टुंबडा. पहिला बॉल निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि पकडला जाईल पहिल्याच बॉलवरती. हा महत्वाचा खेळ आणि समाप्त झाला मिस्टर रुकेश दांडेकर ह्या खेळाडूचा खेळ. डीजे पहिल्याच बॉलवर पहिली विकेट मिळवण्याचा मान मिळवतोय प्रकाश नावाचा खेळाडू. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला गेल्या स्पर्धेमध्ये. खेळाडू पहिला पंत रुपेश दांडेकर. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळाले त्यांचा मी उल्लेख जरूर करणार आहे. या स्पर्धेसाठी फर्स्ट प्राइज आपण पाहिली आहे तर 22,000 रोख रक्कम रुपये आपण पाहिले ती प्राप्त झाली आहे. एसएच एंटरप्राइजेस सन्माननीय हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी रोख रक्कम 12,000 रुपये म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक माजी सरपंच चिंचोटी आपण पाहिलं कुंदनजी बगली साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 8,000 रुपये आपण पाहिला तर जे स्पॉन्सर झाले सन्माननीय दयानंदजी वाघ साहेब आपण पाहिलं तर एक सक्रिय कार्यकर्ता समजावी संघटनेचे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट मात्र इथे गमावलंय आणि ऑन दी हॅट्रिक वर येत असताना पाहायला मी आता प्रकाश. 2 चेंडूवर 2 मोठे धके. युनिटी स्पोर्ट्स चिंचोली टीम पहिल्या 2 चेंडूवर बॅकफुटला. पारितोषिक येतं हेमंतदादा सुतार यांच्या माध्यमातून माहिती मिळते. आमच्याकडे माहिती देतात की कमलाकरजी जाधव साहेबांनी पारितोषिक जाहीर केलंय. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम मिळेल 1,001 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. पाहुणे आहेत नक्कीच पाहुण्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर झालंय. ज्याप्रमाणे फलंदाजांसाठी खूप मोठी संधी आहे. आपण पारितोषिक आणि नक्कीच जे स्पॉन्सर्स केले आहेत आणि त्यांची सुद्धा उल्लेख करतोय आपल्यापर्यंत म्हणजे जे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय अनिलजी भाई यांच्या माध्यमातून रोख रक्कम 7,000 रुपयाची मिळाली आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर या स्पर्धेसाठी आपण पाहिली आहे तर फर्स्ट पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी व जे मैदान उपलब्ध करून दिलंय अमित दादा संतोष दादा शेलार. नेहमीच शेलार बंधू आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं सातत्याने नेहमीच आपलं योगदान देत असतात आणि नक्कीच शेलार भाई म्हणून आपण पाहतो आणि त्यांचं सुद्धा योगदान मिळालंय. नवीन आलेले बॅटर आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये संदेश दांडेकर यावेळेला आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु चांगला गोलंदाज प्रकाश त्याला आपण पाहिलं अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात आणि अनेक स्पर्धा त्यांनी नाचवल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना आणि त्याचं चित्र पाहायला मिळते. कदाचित विजय या स्पर्धेची सुरुवात एक विकेट टेकर मेडन ओव्हरने होते की काय हे चित्र पाहायला मिळत आहे. आणि अनेक वेळा त्याने असे कारनामे केलेत, विकेट मिडन ओव्हर जरूर टाकलं. यावेळेस आपण पाहिला आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केले, चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जरूर गेला.
4 धावण करता चौकार असेल, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब असल्या कारणाने क्षेत्ररक्षण थोडासा पॉम्पलिंग झाला त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा जरूर मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. या ठिकाणी निश्चितच आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. हा जरूर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणामुळे आपण पाहिलं की दिनेश लोखंडे आज इन ऍक्शन सज्ज झाले आहेत आणि फिटनेस किंग म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. जास्त क्रिकेटवर मात्र फोकस नाही. मागील काही काळ त्यांचा पाहिला, परंतु फिटनेसवर ज्याने इतकं फोकस केलंय, एक अप्रतिम बॉडी बिल्डिंग म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्राधान्य मिळवलंय. परंतु या ओव्हरमध्ये वही आपण या वेळेला पाहिलं ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस झाला आणि स्पिनचा फिरकीचा किंग म्हणून ओळख ज्याची पाहायला मिळते प्रकाश म्हणजेच ॲप्पी आणि आपल्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर लगभग तिसरी सफलता मिळवून देत आहे. एक षटक समाप्त झालंय, 4 धाव्या त्याने खर्च केल्या, परंतु 3 मोठे विकेट ज्याने मिळवून दिले आणि पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. लाजबाब गोलंदाजी राहिली या षटकामध्ये मिस्टर प्रकाश तुंबडाची. सुरुवातीला आपण पाहिलं तर निश्चितच विकेट सुरुवात केली आणि या ओव्हरमध्ये त्याने एकंदर आपण पाहिलं तर 3 विकेट प्राप्त केले आणि 4 धावा खर्च केले. जयेश जरूर आपण पाहतो या स्पर्धेचे आणखीन काही स्पॉन्सर्स आहेत त्यांचा सुद्धा मी उल्लेख करतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या अमित दादा शेलार, संतोष मामा शेलार यांच्या माध्यमातून ग्राउंड आपण पाहिले. म्हणजे फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी जी स्पॉन्सर झाली, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली आहे तर सचिनजी दळवी यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुधाकर दळवी यांच्या स्मरणार्थ जी स्पॉन्सर झाली आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या आहेत नायबजी पांडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झाले आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य आणि स्पॉन्सर्स मिळाले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज आपण पाहिली आहे तर बेस्ट बॅट्समॅन, बॉलर, फिल्डर आणि कोणतरीच सन्मान चिन्ह आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्या स्पॉन्सर्स आहेत स्वर्गीय ज्ञानेश्वरजी सापटे यांच्या स्मरणात कल्पेशजी सापटे यांच्या माध्यमातून. त्याचनंतर आपण बघितलं की मॅन ऑफ द मॅचचे जे मेडल्स आहेत ते कैलासजी बगली यांनी स्पॉन्सर्स केलेले आहेत स्वर्गीय सदानंद बगली यांच्या स्मरणार्थ. हे प्रायोजक आहेत या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेला दिलंय, त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. अजय एडगरचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा मैदानात एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला आहे ते एकंदर 5 आकड्यावरती. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रकाश लोखंडेने तुंबडाने टाकलं, एक चांगलं षटक जरूर पाहायला मिळालं. यावेळेस हे दुसरं षटक आपण पाहतोय. अजय एडगा नावाचा हा गोलंदाज, यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता आणि निश्चितच हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय गली रिझनच्या दिशेनं. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावन करता येतो हा चौकार. हॅलो का देखना स्टॉक पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे लेट कट केला होता चेंडूला वेट अँड वॉट म्हणजे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर असतो ना, तो अगदी योग्य रीतीने आणि पाहिलं होतं फलंदाजाने की आपल्याकडे संधी कुठे आहे आणि योग्य त्या चेंडूला योग्य ती दिशा देण्याचं कार्य केलं आणि नजाकत बराच चौकार पाहायला मिळाला. राकेश ठाकरे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने इंडी स्पोर्ट लोहारपाडा टीमला सातत्याने त्याने दिली आहेत. यावेळेस एक इम्प्रोवायझ स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. राकेश ठाकरे यांचा जर खेळ पाहिला आपण तर मागची स्पर्धा आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचं मैदान नक्कीच गाजवलं होतं. म्हणजे याच मैदानावर उल्लेखनीय कामगिरी त्यांची राहिली होती आणि दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं. अंकुश देखील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका होता. जरूर कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिळालं एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर आपण पाहिली 11 या आकड्यावरती. 11 धावा झाल्या तर अंकुश या खेळाडूला आपण अनदेखा करू शकत नाही. विजय
मॅच विनिंग प्लेयर आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं राकेश ठाकरे सुद्धा एक मॅच विनिंग प्लेयर आहेत. आणि या दोन खेळाडूंच्या मध्ये जर पार्टनरशिप बिल्डअप होती आहे ना, तर मी तर म्हणेन धोक्याची घंटा मिळते आहे ती म्हणजेच गावदेवी कोहली टीमसाठी. कारण की या दोन खेळाडूंकडे जी क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार आपल्या टीमला जरी पहिल्या षटकामध्ये अडचणी होते, परंतु अडचणीला बाजूला करून एक चांगल्या दिशेने नेण्याचं कार्य हे करत असताना पाहायला मिळते. डेफिनेटली चांगली बॅटिंग या टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय चेंडू जातोय मिडऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला आहे ते 12 या आकड्यावरती. आपण सुरुवातीला पाहिलं जयेश, जी सलामीवीर होते त्यांना मात्र डगआउटचा रस्ता पकडावा लागला कारण गोलंदाजी धारदार राहिली. आता मात्र जी पूर्णपणे जबाबदारी आहे ती म्हणजेच अंकुश अँड राकेश या दोन बॅटरवरती आहे आणि एक जबाबदारीचे क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल. यावेळेस बॅटचे हलकेसे इनरेश दरम्यान क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण रवीच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय, परंतु एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. षटक समाप्त झालाय तिथे आणि जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये थोडासा चांगला भागीदारी करण्याचा प्रयत्न केला आणि ती होताना पाहायला मिळाली. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या 13 धावा फलंदाजांसाठी मेजवानी या सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 3 चेंडूवर 3 षटकार ठोकली आहे. तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि इथून आपण पाहिलं तर गरज आहे इतर म्हणेन षटकार किंवा चौकार येत आहेत आपल्या टीमला एक चांगला टोटल इथून मिळेल. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व ही गावदेवी कोहली टीमचं राहिली आहे, परंतु उर्वरित 2 षटकामध्ये थोडंसं मी म्हणेन ना विजय की आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आणि ते करण्यामध्ये जर यशस्वी होते ना गावदेवी तर कोहली टीम थोडी बॅकफुटला जाऊ शकते. तोच खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटरचं थोडंसं मनोबल वाढवण्यासाठी पारितोषिक देखील लावले गेले आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून. यावेळेस नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतो गोलंदाज उत्तम जनाटे. एका फिरकीचा जादूगर आहे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर पहिल्यांदा थोडासा आतमध्ये वल्ला होता, कव्हरच्या दिशेने चेंडूला वळवलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. उत्तम जनाटे याचा जर विचार केला तर अगदी कमी वयामध्ये त्याने क्रिकेटच्या पटलावरती आपलं पाऊल ठेवलं आणि आता मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने तो भूमिका पेश करत असतो गावदेवी कोहली टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल उलटा डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतो हा षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर भीमरसाठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. डेफिनेटली आपण पाहिलं तर अंपायर अंपायरने हा रिव्ह्यूची डिमांड केली आहे, कारण की अंपायर सुद्धा मनामध्ये कोणत्या प्रकारच्या शंका ठेवत नाही आहेत आणि तेच अंपायर कॉल आहे रिव्ह्यू साठी. अंपायर रिव्ह्यू हा पाहावा लागेल आपल्याला. डेफिनेटली नो बॉलचा इशारा येतोय, कारण की भरपूर कमरेच्या वर हा चेंडू होता आणि तिथून मात्र खेळला गेला. आणि ते मात्र आपण पाहिलं तर नो चेंडूवर आलेला षटकार आणि तो षटकार धाव फळकाला देते एक चांगला आकार. पुढचा चेंडू फ्रीटच्या स्वरूपात हा पाहायला मिळेल. निश्चितच यावेळेस आपण पाहिलं तर भीमर चेंडू हाताळला गेला, त्याच्यावरती लागलेली 6 धावांची मोहर निश्चितच धावसंख्येला घेऊन गेली ते म्हणजे 21 आकड्यावरती. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट आणि ज्यावेळेस निश्चितच फ्री हिटची संधी असते त्यावेळेस बॅटरला एक सुवर्ण संधी असते मुक्त फटका खेळण्यासाठी. बघूया तो फटका खेळला जाईल का. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर मिस्टर राकेश ठाकरे नावाचा बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळतो. जयेश, राकेशकडे संधी आता कदाचित 3 षटकार सुद्धा ठोकू शकतोय, तो पारितोषिक मिळू शकतोय. सरळ डाऊन द ग्राउंड शॉट आहे
फटका चांगला आहे, टायमिंग झालं कमाल, थेट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळेल लागोपाठचा दुसरा षटकार, सिक्सर, बिग हिट. आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामा मुली गो, आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामा मुली. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं ना, प्रयत्नाने सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात असं काहीच नाहीये. या ठिकाणी प्रयत्न करता मिस्टर बॅटर मिस्टर राकेश ठाकरे बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आलेत. तिसरा येईल का? इम्प्रोवाइज क्रिकेट खेळला गेलाय. गोलंदाजाने थोडस गतीमध्ये मिश्रण आणलं, चेंडूची लाईन आणि ती लेन थोडीशी मागे ठेवली. कदाचित तिसरा षटकार ठोकण्याची संधी फलंदाजाकडे होती, परंतु तिथे प्रयत्न मात्र नक्कीच आपण पाहिले तितके करताना पाहायला मिळाले नाहीत. परंतु मी तर म्हणेन इंटेलिजंट क्रिकेट, कारण की इथे आपण बघितलं ना तर आता चांगल्या स्थितीमध्ये जाणवते धाव फलक 29 धावा आणि या षटकामध्ये मार पडला उत्तमला. यावेळेस आपण पाहिला थोडासा ऑफस्टंपच्या जवळ चेंडू होता, ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा होता, परंतु अगदी जेव्हा शॉट खेळला तेव्हा आपण पाहिला की बॅट आणि चेंडूचं कनेक्शन बॅटच्या अगदी टो एंडला झाला, म्हणून तो तितका कॉन्फिडेंटली फटका खेळायचा होता तो खेळता आला नाहीये. मिडॉनला गेला, धाव मिळाली, एक धाव फलक 30च्या घरामध्ये. इथून आता अंकुशचा रोल सुद्धा आपल्याला पाहणं खूप गरजेची गोष्ट राहणार आहे या मॅच मध्ये. आता पाहिला आपण तर मिस टायमिंग झाला होता, मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर आहे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने या धावा कंप्लीट केला जात आहेत आणि मोमेंटमला शिफ्ट केलंय. या दोन खेळाडूंनी आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे आणि आता चांगल्या स्थितीमध्ये ही जरूर आपल्याला टीम जाणवते. युनिटी स्पोर्ट्स टीमचा झालेला मोठा पलटवार विजय. या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं 2 उत्तुंग षटकार आणि या दोन खेळाडूंनी आपण पाहिलं तर आपल्या टीमसाठी हवं होतं ते मिळवून दिलंय. अतिशय जवळ आपण या ठिकाणी उल्लेख केला आहे, परंतु आपण खऱ्या अर्थाने पाहिलं जो पलटवार केलाय तो लाजवाब राहिलाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर सुरुवातीच्या षटकामध्ये कमी धावा जरूर आल्या होत्या, त्याच्यानंतर हे तिसरं षटक लाजवाब राहिलंय, कारण चांगली बॅटिंग जरूर झाले आणि त्याचा फायदा जरूर मिळतोय युनिटी स्पोर्ट लोहारपाडा टीमला. 32 धावा ह्या आपल्याला फलकावर पाहायला मिळतात. तिथे कक्षामध्ये प्रमुख अतिथी या मॅचचा अगदी मनमुराद आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक गावदेव चषक 2024 ची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, मानाची स्पर्धा म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच जबरदस्त आयोजन नियोजन आहे या संपूर्ण स्पर्धेचं. मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती या स्पर्धेचे आमचे प्रमुख अतिथी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. हा जरूर आपण पाहतोय स्क्रीनवर जे आपल्याला दर्शवले जात आहेत कॅमेरामॅनच्या माध्यमातून सन्माननीय कमलाकाजी जाधव साहेब, दिनेशजी म्हात्रे साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे विनोदजी गवी साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्याच बाजूने आपण पाहिलं तर अमित दादा शेलार असतील आणि संपूर्ण आपण पाहिले तर हे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. हेमंतजी सुतार पाहायला मिळतात, प्रमोदजी जाधव आपल्याला पाहायला मिळतात आणि हे प्रमुख पाहुणे जे आपण पाहिले या स्पर्धेचा मात्र मनमुराद आनंद कुंतनजी भगवी साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पाहुणे आपल्याला दर्शवले जातात ऑन स्क्रीनवर. जरा जास्त चर्चा करू नका आणि ही जास्त वेळ खर्च करू नका, कारण की थंडीचा दिवस, थंडीचा महिना आणि दिवस मात्र छोटा असतो आणि तिथून आपण बघितलं की संध्याकाळ लवकर पडते, त्यामुळे वेळ कुठे जास्त खर्च होणार नाहीये. पंचांना मी रिक्वेस्ट करेन की पंच आपण लक्ष द्या बारकाईने. आणि पहिला दिवस असल्या कारणामुळे आपण पहिला मॅच थोडासा उशिराने स्टार्ट झाला, परंतु आपल्याला वेळेनुसार वेग पकडावा लागणार आहे. या ट्रॉफीचा जर उल्लेख करायचा झाला ना तर खरोखर खूप कौतुक करेन मी कादवी पाटील पाडा या टीमचं, कारण की आकर्षित लक्षवेधी अशा ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक येणारी टीम मी तर म्हणेन की इथून मात्र ट्रॉफी पाहिल्यानंतर ना त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक येणार आहे. चौथ्या षटकामध्ये
वैभव कांबळे नावाचा हा गोलंदाज चौथा षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जरूर आला. पहिला बॉल आपण पाहिला तर वाईट जरूर त्याने हाताळला. आव्हानाच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33 धावा. वैभवचं देखील खूप कौतुक करावं लागेल. हा देखील एक चांगला युवा खेळाडू आहे गावदी स्पोर्ट कोल्ही चिंचोली टीमचा. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता बॅटच्या रडार मध्ये आणि त्याला पाठवलं लॉंग ऑन ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता येतो हा राकेश ठाकरेच्या बॅट मधनं जवळजवळ तिसरा षटकार. त्या बात आहे. ओव्हर पिच चेंडू आणि त्याला नसीहत दिली. बिग सिक्सर मात्र ठोकला जातोय. राकेश ठाकरे आज मुराद फटकेबाजी करणार आहे आणि ते त्याने दर्शवलंय. षटकातील पुढचा बॉल हो यावेळेस आपण पाहिलं तर अक्रॉस द लाईन जवळजवळ आपण पाहिलं तर फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी एक चांगली वापसी करत असताना या ठिकाणी वैभव कांबळे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मोठं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचा वैभवचा. पहिला बॉल जवळजवळ आपण बदल वाईट त्यानंतर षटकार पडल्यानंतर उर्वरित 2 चेंडू कमबॅक आणि ही गरज असते ना आपल्या टीमसाठी. यावेळेला पाहिला थोडासा लेगवरचा चेंडू परंतु फिल्डर आहे तिथे चांगला झेल आहे कलेक्ट केला जातोय आणि एक चांगली खेळी मात्र संपुष्टात आणली जाते. राकेश ठाकरे जो आक्रमक खेळ करत होता मात्र त्याला तंबूच्या आशयाला धाडला जात आहे आणि मोठी सफलता मोठी विकेट वैभवच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये मिळवून दिली जाते. माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. टॉस साठी 2 टीम्स मी रिक्वेस्ट करेन की आपण रेडी राहायचं. एक टॉस बॉक्स मध्ये यंग मराठा लोहारपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं लॉंगांच्या दिशेनं चांगला फटका आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गंगाधर लोखंडे आहेत एक लेजंड प्लेयर गावदी स्पोर्ट कोल्ही चिंचोली टीमचे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती गंगाधर लोखंडेचा खेळ देखील चांगला राहिलाय. अनेक मैदान त्याने देखील गाजवलेत. षटकातील पुढचा बॉल ज्यावेळेस आपण पाहिला तर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तेच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. चौथ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष असणार आहे ते म्हणजेच 10.25च्या सरासरीनं 41 धावांचं. निश्चित आपण पाहिलं तर रणजी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमचे बॅटिंग कॅरियर जर आपण तर अंकुश पागीनी बनवले 7 बॉल मध्ये 6. त्याच्यानंतर 4 बॉल मध्ये 4 बनवले ते म्हणजेच संदेश दांडेकरनं. त्याच्यानंतर 11 बॉल मध्ये 27 धावा बनवल्यात राकेश ठाकरेनं. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ काजूवाडा मिस्टर जयश्री डुगळे सज्ज आहेत. यश जयश. हो तर टॉस साठी मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय 2 कॅप्टन या त्वरित तुम्हाला माहिती असायला हवं की यानंतर मॅच आपला आहे तर टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहणं गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक टीमला ही सूचना असेल वेळेवर आपण उपस्थित राहायचं टॉस साठी. यंग मराठा लोहारपाडा टीमचे कर्णधार आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमचे कर्णधार. कारण की आपण जो टॉस बॉक्स उभारलाय ना त्याचं प्रमुख कारण काय आहे माहिती आहे का? हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी नाही आहे तर प्रत्येक संघाच्या कर्णधारांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. इनिंगमध्ये आपल्याकडे वेळ असतो आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय मी कॅप्टन या त्वरित.
चला कॅप्टन या. वाघोबा स्पोर्ट्स मॅच खेळायची नाही का तुम्हाला? सन्माननीय पाहुणे, मी रिक्वेस्ट करेन अतिथी कक्षामध्ये सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि दिनेशजी म्हात्रे साहेबांना रिक्वेस्ट करतोय की साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेकी. दिनेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय या मॅचचा टॉस करण्यासाठी प्लीज आपण या. सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करते की सगळे पाहुणे आले तरी ते पण चालतील. आणि या सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करू की आपण प्लीज सर्वांनी टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. कमलाकरचे जाधव साहेब सुद्धा आहेत तिथे. दिनेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस हा करूया. एका बाजूने आपण पाहिलं यंग मराठा टीम आणि वाघोबा टीम. यंग मराठा टीम कडून कॉल येतोय. छाप असा कॉल होता. फक्त प्रतिक्रिया घेतोय, काय घेणार? नक्कीच मला वाटते की विरुद्ध झालंय. वाघोबा टीम काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा. तुम्हाला बस स्टॉपला मॅच सुरू होते. पाहुण्यांचा आम्हाला सन्मान करायचा आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. आणि दिनेश दादा थांबा आपण. तर दिनेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेत आणि सकाळच्या सत्रापासून त्यांनी लावलेली उपस्थिती खूप प्रार्थनीय आहे. आणि या स्पर्धेसाठी त्यांचं मौल्यवान सहकार्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा आपण मान सन्मान सुद्धा करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हे म्हणजे सुद्धा दादांच्या माध्यमातून ही माहिती मिळते. कारण की इथे दाखल झालेले सगळे पाहुणे आहेत आणि सगळ्या पाहुण्यांच्या माध्यमातून आपण बघितला तर ज्याप्रमाणे म्हटलं तर फुल नावे पण फुलाची पाकळी, परंतु सगळ्यांच्या माध्यमातून मी तर म्हणेन की या स्पर्धेसाठी मोठं स्पॉन्सर्स मिळालं आहे आणि त्यांचा पण सन्मान करतो या सगळ्या पाहुण्यांचा. तर दिनेशजी म्हात्रे साहेब आपण पाहिलं तर सातत्याने क्रिकेट विश्वावर म्हणजेच जिथे जिथे आपण बघितलं या कामड विभागामध्ये जितक्या पण मोठ्या स्पर्धा होत आहेत आणि तिथे त्यांचं अगदी महत्त्वाचं योगदान मिळत आहे आणि त्यांचा मान सन्मान केला जातो मायाची शाळ. त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. विनोद दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. नक्कीच दादांचा आभार व्यक्त करतोय कारण की अगदी महत्त्वाचा वेळ आपण सकाळच्या सत्रामध्ये जो दिला या स्पर्धेला जो सहजासहज कोणाला मिळत नाही आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सन्माननीय कमलाकरचे जाधव साहेब, आपण पाहिलं माजी सरपंच देवदल आणि त्यांचा सुद्धा हा सन्मान केला जातोय. जसं म्हणतात ना, अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा मोठा धर्म मानला जातो भारत देशामध्ये आणि कमलाकरजी जाधव साहेबांचा सुद्धा सन्मान केला जातोय. पुढील सन्मान आपण करूया. अमित दादा शेलार. अमित दादांचा उल्लेख करायचा झाला तर नेहमीच या मैदानावर आपण पाहिला अनेक स्पर्धा कंप्लीट होत आहेत. नेहमीच हे मैदान स्पॉन्सर्स करतात. त्यानंतर
दिलदारपणा म्हणजे त्यांच्या माध्यमातून मग ट्रॉफीज असो की मग रोख रक्कम प्राईज असो आणि ते सुद्धा हे दिलं जात आहे आणि अमित दादांचा सुद्धा सन्मान करतोय आपण. हेमंतजी सुतार दादांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करूया. विनोददादा गवली नेहमीच चिंचोटी टीम साठी भक्कम पाठीराखे म्हणून आपल्याला नेहमीच उभे असताना पाहायला मिळतात. धन्यवाद दिनेशजी म्हात्रे साहेब, अगदी महत्त्वपूर्ण आपण वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आभार. आणि इथे कमलाकरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते विनोद दादांचा सन्मान केला जातोय. सलाम भाई, आपका भी सम्मान किया जाएगा. आपने भी इस टूर्नामेंट में सुबह के वक्त से जो अपना कीमती वक्त दिया है उसके लिए तहे दिल से शुक्रिया कहेंगे. आणि या सगळ्या पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय. अगदी महत्त्वाचा वेळ त्याने दिला आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि फोकस मात्र आपण मॅचच्या दिशेने करतोय. चला जी ते सज्ज असतील विजयजी. हॅलो. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला स्टार्ट जरूर या ठिकाणी दिलाय दोन बॅटरनं आणि एक पॉझिटिव्ह बाजू असेल की कुठल्याही प्रकारचा विकेट डाऊन झालेला नाहीये. चांगली सुरुवात करत असताना 41 धावा चेस करायच्या आहेत टीम गावरी स्पोर्ट कोहली टीमला. दोन बॅटर मैदानाच्या आत आपण पाहिले तर वैभव कांबडी आणि संजय लोखंडे हे दोन बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पहिलं षटक आपण पाहिलं तर रुपेश दांडेकरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये फिनिश केलं गेलं. त्याच्या ओव्हरमध्ये 2 चौकार देखील वैभवच्या बॅटमधनं आपण पाहिल्या आणि जवळजवळ 12 धावा त्याने खर्च केलेत. आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा धावांची गरज आहे ती म्हणजेच 29 धावा. नंबर 2 चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज कृष्णा जोगारी. त्याचनंतर टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिला प्रमुख अतिथींचा मान सन्मान देखील त्या ठिकाणी केला गेला. टॉस देखील केला गेला. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. नंबर 2 चे षटक टाकण्याकरता गोलंदाज कृष्णा जोगारी सज्ज झाला. आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केले. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांकरता हा आहे संजय लोखंडेचा सिग्नेचर शॉट षटकार. पूरे जोश के साथ में झूमेंगे मेरे बिरसा की याद मेरे सीने में समारी ये आदिवासी छोरे जंगल के शेर करने को आए बड़ा उलट फेर चाहे कोई भी आए कर देंगे ढेर पूरे जोश में रखे मैदान में पैर. इथे षटकार आलाय आणि विजय की षटकारांच्या हॅट्रिकसाठी सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु ते कोणता खेळाडू इथे फटकावेल का हा मोठा प्रश्न असेल. परंतु इथे जी बॅटिंग संजय हा फलंदाज करतोय ना, संजय असा खेळाडू आहे त्याच्याकडे आपण पाहिलं ना तर या टीमचा उल्लेख जेव्हा केला जातो ना तर लक्ष जास्त असतं आपण या खेळाडूकडे फोकस करतो. परंतु लक्षवेधी कामगिरी करणारा खेळाडू हा अनेक वेळा ठरलेला आहे संजय लोखंडे आणि ती भूमिका अनेक वेळा साकारली त्यांनी. यावेळेला अपील मोठी केली होती परंतु आपण बघितलं की चेंडू कुठेतरी ऑफस्टंपच्या बाहेर जात होता आणि तेच कारण आपण पाहिलं की पंचांचा इशारा लेग बायचा जरूर मिळतोय. परंतु थोडासा रिस्क होता इथे संजयसाठी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि तेच म्हणतोय की काय घडलंय. परंतु खाली राहिलेला चेंडू हा सुद्धा झोन मध्ये होता. कदाचित कॉन्टॅक्ट झाला असता तर आणखीन एक मोठा विस्फोट पाहायला मिळाला असता. तसं झालं नाहीये. 2 पंच आपण पाहिली. या मॅचची सूत्र ज्याने हाती घेतली आहेत केतकी बॉयज खंडीपाडा टीम मधून सातत्याने आपल्या टीमसाठी एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून खेळाडूची भूमिका अदा करणारा वैभव धूम आपण पाहतोय जो प्रमुख पंच आणि स्क्वेअर पंचाच्या भूमिकेत आहे जयेंद्रजी वाघे. फुलटास बॉल होता इथे पाहावं लागणार आहे. स्क्वेअर लेग अंपायर इंटरेस्ट आहेत
खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय. चेंडूचा थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4. नो बॉल आणि हे चौकार. गुलाबी साडीवर छान दिसतेस ग, गुलाबी साडीवर छान दिसतेस. लपून लपून पोरी माव लाईन मारतेस ग, लपून लपून पोरी माव लाईन मारतेस. धन्यवाद DJ. या ठिकाणी आपण थोडस थांबायचं आहे कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. नक्की बिमार आहे की नाही हे देखील चेक केले जाईल. हॅलो. येस, नो बॉल असणार आहे कारण कमरेच्या वर जरूर आपल्याला थोडासा पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला तर बॅटर वैभव कांबळेने घेतलाय. कदाचित आपण या ठिकाणी पाहिलं इंडी स्पोर्ट लोहारपाडा टीमने अभ्यास केला होता आप्पीचा, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये वैभव कांबळे चांगल्या पद्धतीने पेपर सोडवतो. जयेश, यावेळेस आपण पाहिला ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक महत्वाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये पेश करतो बॅटर वैभव कांबळे. तर 28 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हैट्रिक के लिए 1001 रुपए का इनाम है, लेकिन वो बड़ा सा कोई खिलाड़ी प्राप्त कर पाएगा क्या इस मैच में? शायद से अगर देखेंगे तो ये वाइड गेंद आई है, वाइड गेंद के साथ एक्स्ट्रा रन भी मिले. काबीदेव ट्रॉफी का ये पहला वाला मुकाबला है और जिस तरह से राकेश ठाकरे ने मेहनत करी थी, मैं तो कहूँगा कि उनकी मेहनत पर पानी फेरने का काम अब गेंदबाज कर रहे हैं, क्योंकि विकेट की तलाश है, अब तक विकेट नहीं मिल पा रही है. तो कहीं ना कहीं अपने आप को सीखना होगा, कहीं ना कहीं गलतियां हो रही है उनको सुधारना होगा, तब जाके इस मैच में पलटवार करने का एक मौका शायद से मिल सकता है. कट केलाय चेंडू, बॅकफुटला होते, दिशा दिलाय, बिग बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू पुढे आला. तत्पूर्वी 2 धावा अगदी सहज मिळवल्या जात आहेत. दोन्ही टीमची टोटल मध्ये होतोय बदल. धावफलक 32 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. आता जिंकण्यासाठी आपण पाहिला 9 धावांची गरज आहे इथून, म्हणजे विजय सहज आणि सोपा झालाय. परंतु आपण सहज आणि सोपा म्हणू शकत नाहीये. त्याचं कारण काय आहे तर कालचा मॅच आपण पाहिला असेल. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाताना जरूर पाहिला. राकेश ठाकरे त्या ठिकाणी होता. राकेश ठाकरेनं कदाचित दुसरं षटक टाकायला हवं होतं. जयेश, या ठिकाणी आपण पाहिलं ऑप्शन जरूर होता, परंतु एक युवा गोलंदाज कृष्णा जोगावरती थोडासा विश्वास त्याने दर्शवला, परंतु कृष्णा जोगारला थोडासा मार या ठिकाणी जरूर पडला. एक बॉल शिल्लक आहे का? एक चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील. डेफिनेटली आपण बघितलं तर तेच ज्याप्रमाणे उल्लेख करत झाला की राकेश ठाकरेने कदाचित पहिलं किंवा दुसरं षटक घ्यायला हवं होतं, कारण की विकेट जर तिथून मिळवून दिलं असते तर या मॅचमध्ये फाईट केली जाऊ शकली असती. परंतु सध्या तरी असं चित्र दिसून येतं की मॅच भरपूर सोपा झाला आहे.
यावेळेस आपण पाहिलं समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ चेअर यावेळेस क्लिअर केल्या बॅटर वैभव कांबळेनं. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता येतो हा चौकार. तर मॅच एक साइड झाले, वन साइड मुकाबला केला. आता 4 धावांची गरज आहे. जी बॅटिंग आपण पाहिली आहे तर चांगली होते वैभव कडून. संजयने चांगली बॅटिंग केली आहे आणि जर मी तर म्हणेन विदाऊट प्रॅक्टिस इतकं चांगलं क्रिकेट खेळतात. मग प्रॅक्टिस जर असते, सराव असते, तर मी तर म्हणेन की यापेक्षा आणखीन घातक क्रिकेटही खेळू शकतात गावदेवी कोहली टीम. राकेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. आणि मी हेच म्हणत होतो की या गोलंदाजाला कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये आणणं गरजेची बाब होतं, परंतु स्वतःची स्ट्रॅटर्जी मी तर म्हणेन गेम प्लॅनिंग होता मात्र ती चुकताना पाहायला मिळते. आणि इथून आपण पाहिलं तर मॅचवर मोठं वर्चस्व. 4 धावांची अवघ्या गरज आहे. येणारी चेंडू 11. म्हणजे इथून आता एकच ऑप्शन राहिला आहे तर विकेट. जेव्हा विरोधी टीमला तुम्ही ऑल आउट करा इथून तर तुम्हाला चान्स मिळेल मॅच जिंकण्यासाठी. ऑप्शन के बाहर निकल के खेलना चाहते थे. एक गेंद निकल के बाहर गई है. वाईट गेंद का इशारा. 3 धावांची गरज असेल आता. राकेश ठाकरे यांचा उल्लेख करायचा झाला तर जवळजवळ चांगले व्यक्ती याचा क्रिकेट प्लेअर म्हणून आपण पाहिलं. मैदानाच्या बाहेरचा उल्लेख करायचा तर चर्चा तेही करेन मी. चांगला ड्राईव्ह, कडक ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु अजय होते तिथे. धाव एक चोरली जाते. डेफिनेटली आपण मला अजय यांचा उल्लेख करायचा झाला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं एक अंपायरिंग म्हणून एक काळजाने या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खूप चांगलं अंपायरिंग केलं. मॅच सोपी झाली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर इन्व्हॉल्व आहे तिथे. वाईट बॉलचा इशारा. स्कोअर जवळजवळ आपण पाहिलं तर लेवल होते. 1 धावेची गरज आहे आता मॅच जिंकण्यासाठी. मनकटी फटका. ड्राईव्ह केला जातो मिड विकेटला. धाव मात्र कंप्लीट केली जाईल 1 आणि 1 धावेने मात्र विजय संपादन करतो या मॅच मध्ये गावदेवी कोहली टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी कोहली टीम आणि हडलक राकेश ठाकरे टीम. राकेश ठाकरे यांचा उल्लेख करायचा झाला तर जे पेशाने आपल्याला सरपंच म्हणून नेहमीच पाहायला मिळतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच ॲज अ क्रिकेटर म्हणून आपण पाहिले त्यांना मैदानाच्या आतमध्ये, परंतु सोशल मीडिया म्हणजे एक वैयक्तिक जी गावची जबाबदारी म्हणजेच अनेक समाजकार्य हे नेहमीच करत असताना पाहायला मिळतात. शेक हँड करायचं आहे. दोन्ही टीमला रिक्वेस्ट काय आहे? दोन्ही टीमला रिक्वेस्ट असेल की शेक हँड करायचं आहे. तो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा आपण वळणार आहोत. कोण आहे या मॅचचा हिरो ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.